अमरावती शहरातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च इथं नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रभू येशूच्या जन्माची गाणी हे मुख्य आकर्षणाचं केंद्र ठरलं। आज जग सर्वत्र धर्म, जाती आणि पंथांवरून विभाजित झाले आहे। द्वेष, ईर्ष्या आणि कलह वाढत आहे। अशा स्थितीत जगाला प्रभू येशूंच्या शांती आणि प्रेमाची खऱ्या अर्थानं गरज आहे। येशूंच्या विचारांचं आचरण केल्यास निश्चितच पृथ्वी तलावर प्रेम, सुख, शांती नांदू शकते। त्या काळात जगात सगळीकडे हाहाकार माजल्यामुळे प्रभू येशूंनी जन्म घेतला होता। दुर्दैवानं आजही तीच परिस्थिती आहे। भगवान येशू धर्म संस्थापक नव्हते किंवा एका धर्मापुरते मर्यादित नव्हते। जगाला प्रेम, शांती आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता। त्यांचा हा महान संदेश युगानुयुगे टिकणार आहे। आज संपूर्ण जगात सगळीकडे कलह, द्वेष आणि भांडणतंटे सुरू आहे। अशा प्रसंगी शांती आणि समेट हा प्रभू येशूंचा संदेश खूप महत्त्वाचा आहे। देव आणि मानव यांच्यातील दुरावलेले संबंध पुन्हा जुळावे यासाठी येशूनं जन्म घेतला होता। जेव्हा समेट घडेल तेव्हाच लोक एकमेकांवर प्रेम करू लागतील आणि आपोआपच जगात शांती, प्रेम, आनंद आणि प्रीती नांदेल। याशिवाय आज प्रभू येशूंचे विचार आणि शिकवण लहान मुलांमध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे। तसेच भारतभर, जगभर सुजाण नागरिक घडू शकतील। आज देशात नाताळाचा सण आनंदोत्सवात साजरा होत आहे। हा सण फक्त ख्रिस्ती बांधवच नाही तर जगभरात सर्वच जण उत्साहात साजरा करतात। नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। भगवान येशू यांनी आपल्या सर्वांना उन्नतीचा मार्ग दाखवला। भगवान येशू यांच्या जन्माचं औचित्य साधून चर्चमध्ये प्रार्थना करण्यात येत आहे। ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेसाठी आवर्जून उपस्थित राहत आहे। कुटुंबाचा आपण सण साजरा करणार आहोत आणि तो रविवार सुद्धा आहे आणि येणाऱ्या रविवारी फक्त 1 मिसा आपल्या चर्चमध्ये राहणार आहे। 7 वाजता ते इंग्रजी मिसा ते कॅन्सल करण्यात आलेली आहे। एकच मिसा आहे 9 वाजता आणि